तर मित्रांनो, आजच्या या आपल्या छोट्याशा ब्लॉगमध्ये कोणाचं स्वागत नाही, काय नाही. तर सर्वांना सर्वात पहिले क्रांतिकारी जय भीम आणि जय आदिवासी. तर चला बघूया पुढे काय होते काय नाही. मग तुमचा भाव पोचला मुर्शिद राजवाडा इथे करणच्या घरी. इकडे करणकडे बघतोय तर करणने फुल कडकमध्ये कपडे घातले होते नाही का. आज शेंडीमध्ये नुसता राड होणार असं वाटतंय करणकडे बघून. आज करण नडा नाद करून टाकला नाही गडात तबाही बचाएंगे. रॅली निघाला अजून टाइम होता नाही का, त्याच्यामुळं करण आणि मी आलो होतो इकडे नाही का व्हिडिओ काढायला. इकडे करण करू राहिला लिंब्याला फोन, लिंबू शेटला फोन करू राहिला नाही करण इकडे. आता रॅली निघाली का आम्ही पण जाऊ नये अरे कुठे लिमट्या? अरे येत नाही का? अरे इथं शाळेवरती तू वेट करू राहिले बाबा. अरे तो दीपक आलाय, तुला व्हिडिओ काढायचे का? अरे लिमट्या, मुंबईच्या लिमट्या. मतलब वो अलग ही लेवल का बंदा था. वरती विमानतळावरती गेल्यावरती भाऊला कुठं दम निघतोय. मग लागलं ना बाई फुल स्टंट मारायला इकडून तिकडं. इकडे पाहतोय तर जोश मध्ये भाऊन डायरेक्ट ना धुराळाच उठवून टाकला. इथे गाडी उचलायचा फुल प्रयत्न चालू होता, पण काय प्रयत्न आमचा यशस्वी नाही झाला. 0 टन मारायच्या नादात आहे ना आज करणच्या भावानं त्याला सोडला असता, पण नशीब गाडी खाली पडली नाही. भाऊला मी माझी फोटोग्राफी करायला बोलावली. दीपक भाऊचं काय चालू आहे पा, मला म्हणतोय मग फोटो काढा. करणनं घेतला हातात फोन. मग मी काय राहतोय, मग मी घेतला एक चान्स मारून. इकडे बघतोय तर योगेश पण काय अजून घरी नव्हता गेला. तो पण इकडे जयेंद्रच थांबला होता नाही का. मुर्शिद राजवाडा येथून रॅली निघून आल्याच्या नंतर ती रॅली शिंडीतील बुद्ध विहारापाशी येऊन थांबली. येथे बुद्ध विहारामध्ये वंदना करून रॅलीला सुरुवात केली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पुष्पहार माननीय दिलीप शेठ भांगरे यांच्या हस्ते या ठिकाणी आणि हा 14 एप्रिल पण दिवाळीपेक्षा काही कमी नाही. मी असं का बोलतोय तर चला तुम्हाला ते पण दाखवून देतो. मग बरोबर बोललो ना मी की 14 एप्रिल पण काय दिवाळीपेक्षा कमी नसते. आणि आजचा आपला मिनी ब्लॉग कसा वाटला तो कमेंटमध्ये नक्की सांगा. तोपर्यंत सर्वांना क्रांतिकारी जय भीम आणि जय आदिवासी. तर चला भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये.